देव उशिरा देतो पण बरेच देतो. नाथबाबांचा मनाला स्पर्श करणारा संदेश. थांब बाळा, हा व्हिडिओ पुढे ढकलू नकोस, कारण आज मी तुला तुझ्या आयुष्यातील त्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे जे तू कित्येक दिवसापासून स्वतःला विचारतो आहेस. देवा, माझ्याच वाट्याला एवढी परीक्षा का? तू इतरांना मिळताना पाहतोस. कोणाचं घर सुखी होते, कोणाचं नशीब बदलते, कोणाची इच्छा पूर्ण होते, आणि मग तुझ्या मनात एक विचार येतो, माझ्यासाठी देवानं काय ठरवलं आहे. पण बाळा, आज एक वाक्य लक्षात ठेव. देव तुला उशिरा देतोय असं नाहीये. तो तुला योग्य वेळेवर तुझ्या कल्पनेपेक्षाही मोठे देण्यासाठी थांबला आहे. शांत हो, कारण तुझी गोष्ट अजून संपलेली नाहीये. तुला वाटतंय ना की तुझ्यासाठी काही चांगलं घडत नाही. तू प्रयत्न केलेस, मनापासून प्रार्थना केलीस, लोकांसाठी चांगलं केलंस, पण तरीही तुझ्या आयुष्यात अपेक्षित बदल आला नाही. म्हणून तू देवावरती नाराज होतोस. पण मी तुला सांगतो, देव कधीच तुझी प्रार्थनेला नकार देत नाही. कधीच तो म्हणतो हो, कधी तो म्हणतो थोडं थांब, आणि कधी तो म्हणतो हे नाही, यापेक्षा चांगलं काहीतरी तुझ्यासाठी आहे. पण माणसाला फक्त पहिलं उत्तर ऐकायचं असतं, त्याला लगेच हवं असतं. आज प्रार्थना केली आणि उद्या परिणाम हवा असतो. पण बाळा, बीज जमिनीत टाकल्यावर झाड लगेच तयार होत नाही. पहिले ते मातीच्या अंधारामध्ये जातं, मग त्याची मुळे तयार होतात, आणि मग एक छोटस अंकुर बाहेर येतं, आणि त्यानंतर हळूहळू ते मोठं झाड बनतं. तुझ्या आयुष्याचंही असंच आहे. आज तू ज्या अंधारातून जात आहे तो तुझ्या शेवटचा अंधार नाहीये, तो तुझ्या नव्या सुरुवातीपूर्वीचा अंधार आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, उशीर म्हणजे नकार नाही. तुला नोकरी उशिरा मिळाली, कदाचित ती तुझ्यासाठी योग्य जागा असेल. तुला पैसा उशिरा मिळाला, कदाचित तो मिळाल्यावर त्याची किंमत तुला समजेल. तुला प्रेम उशिरा मिळालं, कदाचित तुला चुकीच्या माणसापासून वाचवलं जात असेल. तुला यश उशिरा मिळालं, कदाचित त्या यशाला सांभाळण्या इतका मजबूत तुला आधी बनवलं जात असेल. म्हणून स्वतःला कमी समजू नकोस. तुझी वेळ आली नाही म्हणून तू अपयशस्वी झाला. सूर्य सकाळी उगवतो, पण प्रत्येक घराच्या खिडकीत तो एकाच क्षणी पोहोचत नाही. तसंच प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये सुख येण्याची वेळ वेगळी असते. कधी कधी देव तुला एखादी गोष्ट देण्याआधी तुझ्याकडून काही गोष्टी काढून घेतो. वाईट माणसं तुझ्यापासून दूर होतात, काही नाती तुटतात, काही संधी हातातून निघून जातात. कधी तू एकटा पडतोस आणि तुला वाटतं, देवा माझ्या बरोबरच असं का? पण कदाचित देव तुझ्या हातात नवीन काहीतरी ठेवण्यासाठी येत असतो. तुझे हात आधी रिकामे करत असतो. ज्याला तू नुकसान समजतो, कधी कधी तेच तुझ्या संरक्षण असतं. ज्याला तू शेवट समजतो, कधी कधी तिथूनच तुझ्या आयुष्याची खरी सुरुवात होते. म्हणूनच बाळा, तुला आज काही समजत नसेल तर घाबरू नकोस. देवाच्या वेळेवरती विश्वास ठेव. तू फक्त तुझं कर्म करत राहा. मन स्वच्छ ठेव. कोणाचं वाईट करू नकोस. ज्याने तुला दुखावलंय त्यांच्यासाठी मनात द्वेष ठेवू नकोस. आणि सर्वात महत्वाचं, स्वतःवरचा विश्वासच ठेवू नको, कारण देव तुझ्यासाठी कायम काम करत असतो. फक्त त्याचं काम तुला दिसत नसतं. जसं आई आपल्या मुलांसाठी स्वयंपाक घरामध्ये काहीतरी बनवत असते आणि मुलाला आत काय चाललंय हे दिसत नाही, पण त्याचा अर्थ असा नसतो की आई त्याच्यासाठी काही करत नाही. तसंच तुला देवाचं काम दिसत नाही म्हणून देव तुझ्यासाठी काही करत नाही असं समजू नकोस. आज जर तुझ्या डोळ्यात अश्रू असतील ना, तर ते लपवू नकोस. मन मोकळं कर. देवाशी बोल. त्यांना सांग, नाथ बाबा, मला आता खूप थकवा आला आहे, पण मी हार मानणार नाही. आणि मन शांत ठेव. मन शांत बस किंवा मन शांत ठेव. कदाचित उत्तर लगेचच मिळणार नाही, पण विश्वास ठेव, उत्तर नक्की मिळेल. कारण ज्या माणसाने अंधारातही देवावरती विश्वास ठेवला त्याला प्रकाशाची किंमत जगापेक्षा जास्त समजते. तुला माहिती आहे का बाळा, काही लोकांना आयुष्यात सुख लवकर मिळतं पण ते टिकत नाहीत, आणि काही लोकांना सुख उशिरा मिळतं पण ते इतकं खोल असतं की मागच्या सगळे त्रास त्याला छोटा वाटू लागतो. म्हणून देवाला घाई करू नकोस. मला आजच दे असं म्हणण्यापेक्षा, नाथ बाबा जेव्हा द्याल तेव्हा योग्य द्या, पण कायमचं द्या अशी प्रार्थना कर. कारण देवाला तुझी इच्छा माहिती आहे, पण त्यांना तुझं भविष्यही माहिती आहे. तू ज्या गोष्टीसाठी आज रडतो आहेस, कदाचित काही वर्षांनी त्याच गोष्टीकडे पाहून तू म्हणशील,
देवा त्यावेळी तू माझी इच्छा पूर्ण केली नाहीस यासाठी धन्यवाद. कारण त्यावेळी तुला जे हवं होतं ते कदाचित तुझ्यासाठी योग्य नव्हतं आणि जे मिळणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षाही मोठं असू शकतं. म्हणून देवावरचा निर्णायक विश्वास कायम ठेव. आज माझं एक वाक्य कोरून ठेव. माझ्या आयुष्यात उशिरा बदलत आहे पण ते नक्की बदलेल. आज परिस्थिती कठीण आहे पण कायम अशी असणार नाही किंवा राहणार नाही. आज पैसे कमी आहेत पण कायम कमी राहणार नाही. आज मन दुखलं आहे पण कायम दुखणार नाही. आज लोक तुझी किंमत करत नाहीत पण एक दिवस तुझी किंमत सांगेल. फक्त थांबवू नकोस, हार मानू नकोस, देवावरती विश्वास ठेवू या ठिकाणी सोडू नकोस. आणि बाळा, जर आज तू खूप मोठ्या संकटातून जात असेल तर हे समजून घे, देवाने तुला सोडलं नाही, कधी ते तुला घडवत आहेत. लोखंडाला तलवार बनवण्यासाठी आगीतून जावं लागतं, सोनसुज्ज होण्यासाठी अग्नीतून जावं लागतं आणि माणूस मजबूत होण्यासाठी आयुष्यात काही परीक्षा द्याव्या लागतात. म्हणून तुझी परीक्षा शिक्षा समजू नकोस, कदाचित ती तुझ्या मोठ्या दिवसाची तयारी असेल. आजपासून एक काम कर, सकाळी उठल्यावरती स्वतःला सांग, माझ्यासाठी चांगला काळ येणार आहे. रात्री झोपण्यापूर्वी सांग, आज जे मिळालं त्याबद्दल धन्यवाद. आणि उद्या जे योग मिळणार आहे आपल्याला किंवा उद्या जे आपल्यावरती येईल त्यावरती माझा विश्वास आहे. आणि जेव्हा मन खचेल तेव्हा फक्त एवढंच मन, नाथ बाबा माझ्या सोबत आहे. कारण विश्वास ठेवणाऱ्या माणसाला मार्ग दिसला तरी तो चालत राहतो आणि जे चालत राहतो तो एक दिवस आपल्या मंजिरीपर्यंत नक्की पोहोचतो. आज मी तुला आशीर्वाद देतो. तुझ्या आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर होऊ देत. तुझ्या घरात शांतता येऊ दे. तुझ्या मनातील चिंता कमी होऊ दे. तुझ्या मेहनतीला योग्य फळ मिळू दे. आणि सर्वात महत्वाचं, ज्या गोष्टीसाठी तू मनापासून प्रार्थना करत आहेस ती जर तुझ्यासाठी योग्य असेल तर ती तुला योग्य वेळी नक्की मिळू दे. पण तोपर्यंत घाबरू नकोस, रडू नकोस असं मी म्हणणार नाही. पण रडल्यानंतर पुन्हा उभा राहा, कारण तुझी कथा अजून बाकी आहे. तुझा चांगला काळ अजून बाकी आहे. आणि लक्षात ठेव, देव उशिरा देतो पण जेव्हा देतो तेव्हा बरेच देतो. फक्त विश्वास ठेव बाळा, तुझी वेळ येणार आहे. अलख निरंजन आदेश. ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन.